नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा पुन्हा एकदा स्वागत करते हितगुजच्या चॅनलवर. मित्रांनो, कसा आज आवाज थोडासा बसलेला आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं बेअर करावं लागणार आहे. तब्येत थोडीशी डाऊन असल्यामुळे. बरं, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, की उद्योग सुरू करण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फायनान्स किंवा प्रकल्प निधी हा कसा जमा करायचा ते. पण तरीही तुमच्या मनात जर असंख्य प्रश्न निर्माण होतील, की उद्योग कोणता करायचा, सुरुवात कुठून करायची, आर्थिक नियोजन कसं करायचं, प्रॉडक्ट्सचं मार्केटिंग कसं करायचं, त्याच्यानंतर उद्योग वाढवण्यासाठी काय-काय प्रयत्न करायचे, उद्योग चालेल की नाही चालेल अशा असंख्य प्रश्नांनी जर तुमच्या पोटात भीतीचा गोळा येत असेल, तर घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे. कारण आपले सरकार सरकारी योजनेमार्फत उद्योजकांना फक्त आर्थिक मदत करत नाही आहे, तर उद्योजकांमध्ये कौशल्य विकसित प्रोग्राम्सद्वारे आत्मविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न देखील करत आहे. सो आज आपण बघणार आहे अशाच एका प्रोग्रामबद्दल ज्याचं नाव आहे EDP म्हणजेच एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, ज्याला आपण उद्योजकता विकास कार्यक्रम असेही म्हणतो. आता या EDP प्रोग्रामद्वारे उद्योजकांना फक्त प्रशिक्षण देण्याचं काम केलं जात नाही, तर त्यांचं कौशल्य विकसित करून त्यांना तांत्रिक ज्ञान देण्याचं काम देखील या प्रोग्राम मार्फत केलं जातं. हा प्रोग्राम ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही माध्यमाद्वारे उपलब्ध आहे. ऑनलाईन प्रोग्राम हा अशा उद्योजकांसाठी आहे ज्यांचा प्रकल्पाचा खर्च किंवा निधी हा 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. आणि ऑफलाईन प्रोग्राम हा अशा उद्योजकांसाठी आहे ज्यांचा प्रकल्पाचा निधी किंवा खर्च हा 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. ऑफलाईन प्रोग्राममध्ये 6 ते 10 दिवसांचं सखोल प्रशिक्षण केंद्रामध्ये दिलं जातं. सो उद्योजकांनी या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता हे जे प्रशिक्षण आहे हे मुख्यतः 3 टप्प्यात विभागलेलं आहे. यातला पहिला टप्पा आहे पूर्व प्रशिक्षण. पूर्व प्रशिक्षणामध्ये उद्योजकांची आवड ओळखणं आणि त्यांच्या आवडीच्या व्यवसायासाठी असलेल्या बाजारपेठेचा अभ्यास करणं, या सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत. त्याच्यानंतर येतो दुसरा टप्पा, ज्याला आपण मुख्य प्रशिक्षण म्हणतो. मुख्य प्रशिक्षणामध्ये उद्योजकांना 6 ते 10 दिवसांचं सखोल मार्गदर्शन केलं जातं. ज्यात प्रामुख्याने व्यवसाय नोंदणीपासून तुमचं मार्केटिंग कसं करायचं, आर्थिक नियोजन कसं करायचं, वेगवेगळ्या सरकारी योजनांना अर्ज कसा करायचा, त्याच्यानंतर टॅक्सेशन किंवा स्टॅट्युटरी ज्या रिक्वायरमेंट्स असतात त्या कशा हँडल करायच्या, व्यवसाय वाढीसाठी काय प्रयत्न करायचे, त्याच्यानंतर सरकारी योजनेला अप्लाय करण्यासाठी लागणारा जो प्रोजेक्ट प्लॅन किंवा प्रकल्पाचा जो रिपोर्ट आहे तो कसा बनवायचा, ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण तुम्हाला ह्या मुख्य प्रशिक्षणामध्ये दिलं जातं. त्याच्यानंतर याचा येतो तिसरा टप्पा. या तिसऱ्या टप्प्यामध्ये उद्योजकांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून त्यांना 3 वर्षापर्यंत तांत्रिक मदत दिली जाते. सो हे आहे EDP म्हणजेच एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. आता उद्योजकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर तुम्ही प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेला अप्लाय करत असाल, तर तुम्हाला हा प्रोग्राम पूर्ण करणे अनिवार्य आहे. कारण त्या योजनेला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ह्या प्रोग्रामचं सर्टिफिकेट अटॅच करावं लागतं. या प्रोग्रामला अप्लाय करण्यासाठी तुम्ही KVICच्या साईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता किंवा मी इथं तुम्हाला लिंक देखील दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा जवळच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रामध्ये जाऊन देखील रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. आता जर तुम्हाला या प्रोग्राममध्ये काहीही शंका किंवा क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.